29 सप्टेंबर 2008 ची ती रात्र. रमजानचा महिना चालू होता. मालेगावमध्ये सगळीकडे धार्मिक वातावरण तयार झालेलं होतं. रोजप्रमाणे त्या दिवशीही संध्याकाळचे नमाज पठण करून लियाकत शेख घराकडे चालले होते. घरापासून थोडं दूर असतानाच घरातून पळत येणारी त्यांची 10 वर्षांची मुलगी फरहीन त्यांना दिसते. ते तिला थांबवतात आणि तिला विचारू लागतात की कहाँ जा रही हो. तेव्हा फरहीनने त्यांना सांगितलं की पाव लेने दुकान जा रही हूं आणि पुन्हा ती पळतच घरातून बाहेर पडली. खूप वेळ झाला पण फरहीन काही लवकर घरी परत आली नाही. लियाकत आणि त्यांचं कुटुंब तिची वाट पाहत होतं. पण तेवढ्यात त्यांना फोन आला आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पण नेमकं त्या फरहीन सोबत असं काय झालं की ती कधी घरी परतूच शकली नाही? लियाकत यांनी फोनवर असं काय ऐकलं होतं आणि पुढे फरहीनचं काय झालं पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. तर 29 सप्टेंबरच्या त्या रात्री फरहीन जेव्हा तिच्या वडिलांजवळून निघून गेली तेव्हा एक साधारण 9:15ची वेळ झाली होती. रमजान चालू असल्यामुळे मार्केटमध्ये खूप गर्दी होती. त्यात मालेगाव हे मुस्लिम बहुल गाव, त्यामुळे शहरातील प्रत्येक गल्लीत रोषणाई केली गेली होती आणि रात्री उशिरापर्यंत इथलं मार्केट चालू होतं. फरहीन पाव आणण्यासाठी मालेगावच्या भिकू चौकातील एका दुकानात गेली. हा मालेगाव मधील सर्वाधिक गर्दीचा भाग होता. त्या दिवशी अंजुमन चौकापासून ते भिकू चौकापर्यंत विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे फरहीन जरा मार्केटमध्ये घुटमळू लागली. याच 2 चौकामध्ये शकील गुड्स ट्रान्सपोर्ट नावाची एक कंपनी होती आणि याच कंपनीच्या बाहेर MH154572 क्रमांकाची एक LML फ्रीडम मोटरसायकल उभी होती. साधारण दुपारपासून ती गाडी तिथेच लावलेली होती, पण गर्दीत तिच्याकडे कोणाचं लक्षच गेलं नाही. फरहीन जेव्हा त्या गाडीच्या आसपास आली तेव्हा अचानक 9:35ला त्या गाडीत एक मोठा बॉम्बस्फोट झाला आणि क्षणात त्या कंपनीच्या आवारात आक्रोश झाला. सगळीकडे नुसता धूरच दिसत होता. तिथे उभे असलेल्या लोकांना काहीच दिसत नव्हतं. थोड्या वेळाने तो धूर कमी झाला तेव्हा शेकडो लोक जखमी होऊन खाली पडलेले होते. अनेक दुकानांचे नुकसान झाले होते. काहींच्या हातगाड्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. काही वेळाने जखमी लोकांना बाहेर काढलं गेलं तेव्हा त्यात 6 जणांचा मृत्यू झालेला होता आणि 100हून अधिक गंभीर जखमी झालेले होते. मृत्यू झालेल्या 6 जणांमध्ये ती 10 वर्षांची चिमुरडी फरहीन देखील होती. ती जी पाव आणण्यासाठी घरातून बाहेर पडली होती पण कधी घरी परतू शकली नाही. या घटनेनंतर मालेगावमध्ये तणाव निर्माण झाला. हा स्फोट कुणी केला आणि का केला असे प्रश्न तेव्हा पुढे येत होते. कुणी म्हणालं की दहशतवाद्यांनी केलं तर कुणी म्हणालं की हे मुस्लिम अतिरेक्यांनी केलंय. तेव्हा शासनाने तात्काळ महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे म्हणजेच ATS कडे हे प्रकरण सुपूर्द केलं आणि या घटनेमागे नेमकं कोण होतं त्याचा शोध घेण्याचा आदेश दिला. पुढे ATS तपास सुरू केला. सुरुवातीला या बॉम्बस्फोट मागे स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया म्हणजेच SIMI चा हात असल्याचा संशय घेतला गेला आणि अनेक मुस्लिम तरुणांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. त्यांचा काश्मीर अतिरेक्यांच्या गटाशी संबंध असल्याचं सांगितलं जात होतं. पण जेव्हा 2008च्या अखेरीस हेमंत करकरे यांनी ATSचा अहवाल सादर केला तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण मालेगावचा हा बॉम्बस्फोट कुण्या दहशतवादी संघटनेने किंवा SIMIच्या तरुणांनी केला नव्हता, तर हा स्फोट काही हिंदू अतिरेक्यांनी केला होता, ज्यामध्ये भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांचं नाव पुढे आलं होतं. हेमंत करकरेंनी पुरावे देऊन त्यांच्या अहवालात 7 मुख्य आरोपींचा उल्लेख केला होता, जे हिंदू गटाशी संलग्न होते. त्यात प्रज्ञा ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित हे 2 मुख्य नावं होते. पुरोहित यांनी बाकीच्या साथीदारांना बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण दिलं होतं. त्यांनी मेजर रमेश उपाध्याय, अजय राहीरकर, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी आणि सुधाकर धर द्विवेदी यांना सोबत घेऊन हा स्फोट घडवून आणला होता. जानेवारी 2008 पासून ते या सगळ्यांना घेऊन हा कट रचत होते. अभिनव भारतच्या बॅनरखाली त्यांनी ही अतिरेकी संघटना स्थापन केली होती. अभिनव भारत एकाच वेळी लष्कराच्या ताब्यातून हिंदू राष्ट्र स्थापन करण्याच्या आपल्या कल्पनेचा प्रचार करत होता. त्यासाठी या गटाने फरियादाबाद, कोलकाता, भोपाळ, जबलपूर, इंदोर, नाशिक इत्यादी ठिकाणी बैठका घेतल्या. त्यांच्या जास्त बैठका या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्येच पार पडल्या होत्या, असे करकरेंच्या अहवालातून समोर आलं होतं. पण प्रज्ञा ठाकूरांचं नाव जोडल्या गेल्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण घेतलं आणि राजकीय दावे प्रतिदावे होऊ लागले. या खुलासामुळे हिंदू मुस्लिम वाद निर्माण होण्याची सुद्धा भीती वाटू लागली होती. पण स्थानिक लोकांनी प्रशासनाला सहकार्य केलं आणि हे प्रकरण शांत झालं. मात्र न्यायालयीन लढाई चालूच होती. 2010 ATSने 2 वेळा आरोपपत्र दाखल केलं आणि दोन्ही वेळा या 7 लोकांना आरोपी करण्यात आलं. ATSने दाखल केलेले 4528 पानी आरोपपत्रात आरोपी राकेश धावडे आणि सुधाकर धर द्विवेदी उर्फ स्वामी दयानंद पांडेंनी कबुली दिली होती. त्यानंतर पुढे भारतीय न्याय संहितेच्या कलम 302 खून करणे
120 गुन्हेगारी, 295 आर्थिक स्थळांना दुखापत पोहोचवणे आणि स्फोटक पदार्थ कायदा 1908च्या कलम 345 अंतर्गत गुन्हे दाखल केले होते. पुढे 2011ला मात्र हे प्रकरण ATS कडून काढून NIA म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे देण्यात आलं. त्यांनीही 2016 मध्ये त्यांचा पुरवणी अहवाल NIA न्यायालयासमोर सादर केला. त्यावेळी NIAने प्रज्ञा ठाकूरला पुराव्याअभावी निर्दोष ठरवलं, परंतु बाकीच्या लोकांवरील आरोप कायम ठेवण्यात आले. त्यावेळी हे निष्पन्न झालं की या अतिरेकी गटाने 29 सप्टेंबरला भिकू चौकात LML फ्रीडम गाडीमध्ये RDX आणि काही स्फोटक द्रव्य लपवून ठेवले होते. त्यानंतर 2018 पासून NIAच्या विशेष न्यायालयाने हा खटला सुरू केला, ज्याची एप्रिल 2025 मध्ये अंतिम सुनावणी घेण्यात आली होती. मात्र न्यायालयानं या खटल्याचा निकाल राखून ठेवला होता. आज या खटल्याला जवळपास 17 वर्ष उलटून गेली आहेत. 2008च्या या बॉम्बस्फोटात ज्या 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता ते अजूनही न्यायालयाच्या निकालाकडे डोळे लावून बसले आहेत. आता उद्या म्हणजे 31 जुलैला विशेष न्यायाधीश AK लाहोटी हे या खटल्याचा अंतिम निकाल देणार आहे. त्यामुळे 17 वर्षानंतरही आरोपींना शिक्षा मिळणार की नाही याची चाहूल त्या पीडित कुटुंबियांना लागू नये. या संपूर्ण खटल्यात वकील अविनाश रसाळ यांनी सरकारची बाजू मांडली होती. त्यात त्यांनी सबळ पुरावे मांडत न्यायालयात युक्तिवाद केला होता. आता त्यांच्या प्रयत्नांना यश मिळणार की नाही हे उद्याच्या निकालातून समोर येईलच. पण त्यापूर्वी फरहीनचे वडील लियाकत हे म्हणतात की उद्या आपल्या मुलीला न्याय नक्की मिळेल. मला न्याय देवतेवर विश्वास आहे की नक्कीच आरोपींना त्यांच्या कृत्याची शिक्षा देईल. जर खरंच उद्या आरोप सिद्ध झाले तर ATS आणि NIAने आरोपी ठरवल्यांना UAPA अंतर्गत मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे उद्याचा निकाल हा फक्त त्या पीडित कुटुंबासाठी किंवा फरहीनसाठीच महत्वाचा नसून देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वाचा आहे. बाकी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? उद्या त्या आरोपींना शिक्षा होईल का पुन्हा काही पळवाट निघेल हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. धन्यवाद.